आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। आपण विशालकडून पुन्हा एकदा या संदर्भात आणखी तपशीलवार माहिती जाणून घेऊया। विशाल, खरं तर मराठवाड्याचा सगळाच भाग या ओल्या दुष्काळामुळे, या पुरामुळे सध्या ग्रस्त आहे। मात्र अशा वेळी मराठवाड्यासाठी काहीतरी वेगळी ठोस अशी घोषणा व्हावी अशी सुद्धा अपेक्षा या भागातल्या शेतकरी करत होते, व्यक्त करत होते। मात्र तशा प्रकारे कुठलीही घोषणा झालेली नाहीये। काय नेमकं या संदर्भात शेतकऱ्यांचं म्हणणं आहे? अनुभव अगदी खरं आहे। मराठवाड्यात ज्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे त्यामुळे मराठवाड्याला आता एक मोठ्या पॅकेजची गरज आहे। म्हणजे सुरुवातीच्या ज्या 2 महिन्यांमध्ये पाऊस झाला त्यावेळेस विभागीय आयुक्त कार्यालयानं जवळपास 1440 कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पाठवला होता आणि त्यानुसार माफ करा, मराठवाड्याच्या मदतीसाठी मागणी केली होती। मात्र या 1440 कोटीच्या तुलनेत मराठवाड्याला फक्त काल परवाच्या GR मधनं 720 कोटी रुपये मिळाले। म्हणजे एकूण मागणीच्या अवघी 50% रक्कम मिळाली, जी पुरेसी नाही आहे। त्यामुळे खरंच शेतकऱ्यांना यातून मदत मिळणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की पावसाचे आणि नुकसानीचे 2 टप्पे आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये जे नुकसान झालंय ते जवळपास 20 ते 21 लाख हेक्टरवरचं आहे। याचे अद्याप पंचनामेही सुरू झालेले नाही आहे, कारण शेतात पाणी आहे, नदीचं पाणी अजून गावात शिरलेलं आहे आणि या सर्व परिस्थितीत पंचनामे करणं शक्यही नाही आहे। त्यामुळे हे पंचनामे ज्यावेळेस होतील त्यानंतर त्याचा एकूण नुकसानीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर सरकार मदत जाहीर करेल। गेल्या मदतीची अजूनपर्यंत पूर्णतः पैसे शेतकऱ्यांच्या हाती आलेले नाही आहे। मुळात आलेली रक्कम अत्यंत तोकडी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरसकट मदतीची अपेक्षा आहे। जसं मी तुम्हाला म्हणालो की राज्याला जी 2200 कोटींची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे त्यापैकी 700 कोटी फक्त मराठवाड्याच्या वाट्याला आले। मात्र मराठवाड्याचं एकूण नुकसान राज्याच्या तुलनेत पाहता खूप जास्त आहे। 30 लाख हेक्टरवरील जर पिकं उद्ध्वस्त होत असतील तर जवळपास 15 ते 20 लाख शेतकरी उद्ध्वस्त होतात, त्यांचे संसार उद्ध्वस्त होतात, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होतात। खास करून ज्यांची जमीन पूर्ण खरवडून गेली आहे, पुरामध्ये वाहून गेली आहे, त्यांना पुढील 1 ते 2 वर्ष शेती करणं शक्य नाही आणि ज्यांच्या फळबागा या पूर्ण उन्मळून पडलेल्या आहेत त्यांना किमान 4 वर्ष त्या ठिकाणी फळबागा लावणं शक्य नाही आणि पुढच्या वर्षी लावला तरी त्या झाडाला फळ यायला किमान 5 वर्ष लागतील। त्यामुळे हे नुकसान फक्त 1 वर्षाचं नाही, ते हे पुढील 4 ते 5 वर्षाचं आहे। बळीराजाला धीर द्यावं लागेल आणि बेसपासून त्याला उभं करण्याचे प्रयत्न करावे लागेल। यामुळे मराठवाड्यासाठी एका वेगळ्या पॅकेजची यावेळेस गरज आहे। ही फक्त घोषणेपूर्व मर्यादित राहून नसून शेतकऱ्यांच्या हातात पोहोचण्याची ती गरज आहे। आणि आता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, सगळं जे उद्ध्वस्त झालेलं रान आहे ते पाहत आहेत, शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत आहेत। खरंच ते इतकं काही पॅकेज जाहीर करतील का, ही अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा डोंगर मोठा आहे। आता राज्य सरकार कितपत शेतकऱ्यांना धीर देतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी मराठवाड्यातल्या या सगळ्या पुरावर लक्ष ठेवून आहेत आणि सध्या लातूरमधून ते आपल्या बरोबर होते। तर मुख्यमंत्र्यांचा हा आता पाहणी दौरा सुरू झालेला आहे। एकंदरीतच नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत। सोलापूरमधून त्यांच्या या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आजच्या या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री आणखी काही घोषणा करतात का, कारण आज सर्वच पालकमंत्र्यांना, सर्व नेतेमंडळींना, सर्व मंत्र्यांना सांगण्यात आलेले आपापल्या भागाचा काय नेमकी परिस्थिती आहे ते पहा। स्वतः मुख्यमंत्री सुद्धा आता या पाहणीसाठी उतरलेले आहेत आणि पूरग्रस्तांच्या व्यथा ते जाणून घेणार आहेत। मात्र या व्यथा पूरग्रस्तांच्या पाहत असताना ओला दुष्काळ जाहीर का होत नाही असा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय।